नमस्कार, मी विजय चव्हाण. तुम्ही पाहतात आवाज लोकशाहीचा. मित्रांनो, दौंड तालुक्याच्या यशोगाथेचा हा भाग पहिला. खऱ्या अर्थानं जनजागृती करणं हे प्रसार माध्यमांचं काम आहे आणि प्रसार माध्यमांनी प्रामाणिकपणानं ते केलं पाहिजे. आत्ताच्या अलीकडच्या प्रसार माध्यमावरती लोक टीका टिप्पणी करतात आणि या टीका टिप्पणीतून अनेक प्रसार माध्यमं प्रचंड बदमान आणि बदमाश झाली असा शब्दप्रयोग होतो आहे. चला, या गोष्टीकडे लक्ष देण्यापेक्षा मी तुम्हाला एका दौंड तालुक्यातल्या वस्तुनिष्ठ गोष्टींकडे घेऊन जातो. हा तालुका गेले 30 वर्ष पिण्याच्या पाण्यासाठी सक्षम झालेला नाही. इथे मलमूत्र आणि गटारीच्या रासायनिक पाण्याला तालुक्यात पोचवण्यासाठी कॅनॉलचे अस्थिरीकरण म्हणजे प्लास्टर करून ते व्यवस्थित पोचावं म्हणून 150 कोटी रुपयांचा अधिक खर्च होतोय. आणि दुसरीकडे बंद नळाच्या पाण्यातून स्वच्छ पिण्याचं पाणी नागरिकांना मिळावं म्हणून गेले 7 वर्षापूर्वी 2200 कोटी रुपयांचा खर्च झालेला आहे. मात्र मलमूत्र आणि रासायनिक पाणी ही कॅनॉलद्वारे पोचलंय आणि नळाद्वारे येणारं पिण्याचं पाणी या नागरिकांना मिळालेलं नाही. यापूर्वीच्या वाडवडिलांच्या काळामध्ये रस्त्यावरती दूध दह्याची विक्री व्हायची. शेतकरी आरोळी टाकून दुधाचा आवाज द्यायचा, दूध घ्या, दही घ्या. इथे गोष्ट वेगळी आहे. इथं सकाळी भल्या पहाटे पाण्याची आरोळी येते, पाणी घ्या. अरे, 21व्या शतकाकडे आमचा प्रवास चाललाय. आम्ही सुधारित आहोत, सुधारलो आहोत. आम्ही तंत्रज्ञानामध्ये अवगत झालेलो आहोत आणि तुम्हाला पिण्याचं पाणीच नाही आहे. कुठली सुधारणा आहे तुमची? असं जर आम्ही म्हटलं तर कुणाच्या तरी नाकाला मिरची झोंबेल आणि विरोधाभास निर्माण करण्याचा हा प्रचार प्रसार चालू आहे. अशी काही भक्तांच्या मार्फत आरोळी सुद्धा ठोकली जाईल. पण ज्यांना हे खटकल त्यांनी सुद्धा ह्या गोष्टीचा विचार करावा की मला नळाद्वारे पिण्याचं पाणी मिळतंय का. नळाद्वारेच म्हणण्याचं कारण आहे की तुमच्या नळाच्या स्वच्छ पिण्याच्या पाण्यासाठी या तालुक्यामध्ये खर्च झाला आहे. म्हणून तुमच्याच उपाययोजनावरती सुखसोयीसाठी होणारा खर्च जर तुमच्यासाठी जर व्यवस्थितरित्या होत नसेल, त्याचा मोबदला मिळत नसेल तर जाब विचारला पाहिजे. तुमचं आणि आमचं ते कर्तव्य आहे. पण एखाद्या देवाचं भक्त व्हावं आणि त्यानं भक्तीसाठी देवाकडे अंध स्वरूपानं पाहत राहावं अशी काही लोकांची परिस्थिती या तालुक्यात झाली. पिण्याच्या पाण्याची प्रचंड समस्या असताना तोंडाला चिकटपट्टी लावून केवळ भक्तीसाठी मुख धारण केलेली काही माणसं आम्ही पाहतोय. विरोधात असणारे सुद्धा का कुणास ठाऊक गप्प आहेत. हा प्रश्न पिण्याच्या पाण्याचा आहे. या तालुक्यामध्ये मुबलक दारूचा साठा सापडला. देशी विदेशी ब्रँड असणाऱ्या देशीच्या दारूंच्या बाटल्या गाडी भरून आणल्या, मशीन आणलं आणि त्या सर्वांना वाचवण्यासाठी प्रशासनासह पडद्याआडच्या सूत्रधाराने कंबर कसली. म्हणजे लोकांना दारू पाजणाऱ्या यंत्रणेला वाचवण्यासाठी जर पडद्याआडून हालचाली होत असतील तर या नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी पडद्याआडचा सूत्रधार गंभीर कधी होणार. हा प्रश्न आमच्यासाठी नाही तर हा तुमच्यासाठी आहे. मित्रांनो, पुण्यातल्या मलमूत्र आणि रासायनयुक्त पाणी तुमच्या शेतात येऊन पोचतंय. पण त्या शेतात उन्हात दारं धरताना पिण्याचं पाणी तुम्हाला विकत घेऊन प्यावं लागतंय. ही शोकांतिका आहे आणि ह्याच्याबाबत
आमचं काही मत नाही, वस्तुनिष्ठ परिस्थिती सांगतोय. आरोग्याचे प्रश्न निर्माण होतात, आरोग्याला मदत होती, त्या मदतीचा प्रचार प्रसारामध्ये नागरिकांपुढे फार मोठा गवगावा होतोय. पण त्याच आरोग्यासाठी या तालुक्यामध्ये गेले 10-15 वर्षाच्या कालखंडात 100 कोटी अधिक रुपये खर्च झालेत. इमारती सुसज्ज करण्याचा प्रयत्न केला, बांधकामं झाली, संरक्षण भिंतीसह आतमध्ये वेगवेगळ्या स्वरूपाच्या त्यांना पटणाऱ्या, ठेकेदारांना जगवणाऱ्या, अधिकाऱ्यांना खुश करणाऱ्या यंत्रसामुग्रीचा उपयोग झाला, पण रुग्णांना त्याचा लाभ होत नाही. 100 कोटी रुपयांचा खर्च या दौंड तालुक्याच्या आरोग्यावर होत असेल तर इथुल्या आरोग्याच्या नागरिकांना मदत करण्याची गरज का भासते, हा प्रश्न सुद्धा तुमच्या आणि माझ्यासाठी यक्ष असतो. उदाहरण म्हणून एक उदाहरण सांगतो, खात्री करावी. बिहारमध्ये खानसर नावाने 72 कोटीचं एक अद्यावत आणि सुसज्ज असं हॉस्पिटल बांधलंय. त्यानं 15 रुपयामध्ये रुग्णाला एक्सरे दिला आणि 150 रुपयामध्ये डायलिसिस करताय. सर्व काही सेवा अलविदा आणि अतिशय उत्तम असून अल्प दरामध्ये 72 कोटींचं एक हॉस्पिटल एक शिक्षक उभारू शकतो. तो इथुल्या रुग्णांची सेवा करतो, हे आम्ही तुम्हाला सांगतोय, हे तुम्हीही पाहू शकता. खानसर नावाच्या व्यक्तीचा यूट्यूबवरती जाऊन सर्च करा आणि त्याची वैद्यकीय सेवेचा अहवाल पहा. तुमच्या डोक्यातील सर्व गोष्टी स्वच्छ, साफ, सुंदर होऊन जातील. सांगण्याचं कारण आहे, दौंड तालुका 100 कोटी रुपये खर्च करतो आणि रुग्णसेवा शून्य आहे. उलट येथील रुग्णाला मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत करावी लागती, हे दुर्दैव आहे. सांगण्याचं कारण आहे, जनतेसाठी येणारा शासनाचा हा अर्थपुरवठा तो लाभार्थ्यांपर्यंत यथोचितपणाने का जात नाही, हा खरा आमचा प्रश्न आहे. म्हणून असं म्हणावं लागतं, हा तालुका विकास कामासाठी जिल्ह्यामध्ये अग्रेसर ठरतोय. रोज नव्या नव्या विकास कामाच्या घोषणांच्या बातम्या आम्ही ऐकतोय, ते तुम्हीही ऐकताय. पण या घोषणातून निर्माण झालेल्या सुखसोयी रुग्णांना, नागरिकांना, सर्वसामान्य माणसांना मिळतात का, याकडे मात्र कोणालाही पाहण्यास वेळ नाही. अंधभक्तांना यातून नम्र निवेदन, तसेच विरोधकांना सुद्धा आमचं विनंती, सर्वसामान्य नागरिकावर होणारा शासनाचा खर्च झाल्यानंतर त्याचा उपयोग सर्वसामान्यांना होतोय की नाही, हे तुम्ही तपासा. होत नसेल तर आवाज उठवा आणि झालंच असेल तर कौतुक सुद्धा करा. आवाज लोकशाहीच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला एकच सांगतो, आज हे सर्व प्रश्न गोरगरिबांच्या दारापर्यंत, उंबरवठ्यापर्यंत आहेत. पण त्यांना निवडणुकीच्या काळामध्ये प्रक्षोभ दिलं जातं, आमिषं दिली जातात आणि ते फसतात. आणि एकदा फसलेली माणसं परत 5 वर्ष स्वतःच्याच प्रश्नांसाठी तळमळ करतात, चिडचिड करतात. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आठवण सतत ठेवा की तुम्हाला दिलेलं बहुमोल मत तुम्ही विक्री न करता प्रामाणिकपणाने जर ते उभारलं, ते दिलं, तर उद्याचा येणारा लोकप्रतिनिधी जो कुणी होईल तो नागरी सेवेसाठी प्रामाणिक असेल, याची खात्री आम्ही देऊ शकतो. फक्त तुमच्यातील प्रामाणिकपणा हा जागृत असावा. सध्या नागरिकांमध्ये मतदान दिल्यानंतरही ते योग्य व्यक्तीला जात नाही, अशा शंका कुशंका आहेत. आम्ही सुद्धा त्याकडे त्याच पद्धतीनं पाहतोय. पण शेवटी मतदारांनी जर ठरवलं, एका गावानं जर ठामपणाने मतदान योग्य केलं आणि त्या गावाच्या मतांचा हिशोब मशनीद्वारे जर चुकीचा ठरला, तर त्या गावाकडून त्या घटनेचा आक्रोश करून आंदोलनाचा पावित्र्य घेता येतो. म्हणून तुमचं मूलभूत हक्क
हा जिवंत सुद्धा राहतो. यासाठी जागृत राहा आणि जागृतीशिवाय पर्याय नाही. म्हणून या तालुक्यातील विकासाच्या कामामध्ये मलमूत्र आणि रासायन पाणी कॅनॉलने येतंय आणि नळानं तुम्हाला पिण्याचं पाणी थेंबरही मिळत नाही. याकडे गांभीर्यानं पहा. इथं आरोग्यावरती 100 कोटी रुपयांचा खर्च होतो आणि तुम्हाला आरोग्याच्या मदतीसाठी परत हात पसरावा लागतो. या इथली दुर्दशा आणि शोकांतिका म्हणावी लागेल. एवढंच सांगतो, थांबतो. धन्यवाद.